आपल्या हिंदू धर्मामध्ये चालत असलेला हा श्रावण मास म्हणजे उत्तम मास मानला जातो. पण सगळ्या मासामध्ये मार्गशीर्ष मास उत्तम आहे, श्रावण मास उत्तम म्हणतात. काय ज्ञानोबाला सुद्धा एक कवयीने सांगले, भगवंताने सगळ्याला सांगले ज्या वेळेस मासामध्ये 12 महिने जे असतात 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास असलेला की भगवान स्वतः आहे म्हणतात. मार्गशीर्ष तर बघितलंच आहे, त्याच्यानंतर श्रावण मास पण तेवढंच दिवस आणि त्या श्रावण मासानिमित्त असलेला पानमळाचा फोन आला. एक अमावस्या पहिले 2 दिवस 4 दिवस म्हणजे महाराज अमावस श्रावण मास सुरू आले काय करायचं. मी म्हणलं आता काय होतं तुमच्या म्हणजे गरज लावता येईल का. म्हणजे गरज लावता यायला लोकांना खूप ज्ञान आलाय, गरजाची काही गरज पडली नाही कारण का मोबाईल आला गरजाची काय गरज नाही. ते म्हणले काय करा. मी म्हणलं चिंतनेचं दृढ तुम्ही काय करा फक्त चिंतन करा. म्हणजे चिंतन म्हणजे काय करू. मी म्हणलं अखंड हरिनामाचा जप करा कुठलाय. ते म्हणले मला ते बी शक्य नाही. खरंच आहे. मग कसं करा ते म्हणलं काय. मी म्हणलं एक काम करा म्हणलं तर भजन ठेवा. आता आमच्या इथलं कसं आहे माऊली महाराज आमच्या गावामधलं जसं मंदिर बांधलेलं आहे तसं आमच्या वडिलांनी आमचे हे सगळे वारकरी आमचे आम्ही असो नसतो आतापर्यंत मध्ये आमचे काही महिला मंडळ कधीच नाही. मी गावात असो आता तर ह्या वर्षामध्ये तर लाईट गेल्यासारखं कधी इथं संपले की तिकडे संपतो तिकडे संपले की इकडे संपतो नाहीच मी तरी पण चालू ठेवा कारण नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ कारण नियम करत असताना नियम करा पण नियम निभावणं तेवढंच होतं. काय काय लोकांनी नियम करतात नियम म्हणजे करत नाही आणि करताना नियम करतात. ते म्हणजे आता आमचा हे नियम झाला थोडं आपत्ती येऊ द्या लगेच विसर यांचा फोन आला. यांना म्हणलं एक काम करा तुम्ही काय करा बरं संध्याकाळी भजन चालू करा बाकी काहीच करू नका. ते म्हणले मला अशी नोकरी हे ते म्हणलं किती काय नाही म्हणलं आता 9 लाख सुरू आहे ना त्याच्यातले काही भजनी मंडळ महिला मंदिर आहे परत पुष्प भजनी मंडळ आहे परत गावाले आहे सगळ्याच्या सहकार्याने भजन असा सुरू झाला. त्याच्यानंतर ते म्हणजे अजून काय करू. मी म्हणलं होता तेवढं काकडा करा. सर्वात देवाला जर काय आवडतं तर कीर्तनापेक्षा भजनापेक्षा सगळ्यापेक्षा देवाला काय आवडतं तुम्ही काकडा. कसं काय आवडतो काकडा. काकडा असा आवडतो महाराज काकडाचं बघा की तुम्ही काकडा कधी असते मानव तुम्ही आता घंटाभर कीर्तन जास्त बोलले अर्धा घंटामध्ये काही वाटत ना बैठक भजनाला माणूस बसलं तर अर्धा घंटा चालू तर काही वाटत ना. मला सांगा ज्या माणसाने 2-2 वाजेपर्यंत जरी भजन झालं काही वाटत ना आणि त्या 2-4 नंतर 4च्या दरम्यान त्याला उठतो कारण त्याला काय साखर झोप आणि त्या साखर झोपेमध्ये करतात काही काही माणसाला उठूही वाटत नाही पण तेव्हा देवाला जागा करावं लागते. मग देवाला जागा करण्यापेक्षा तुकोबाला सांगतात किंवा देवाला जागा करण्यापेक्षा त्यांनी आपल्याला जागा केलं कारण काय चिंतन करण्यासाठी ओटाचा देवा
गणपती भजन आणि काकडा सुरू झाला आणि त्याच्या निमित्तानं चालत असलेला अनैतिक अशी सांग कुठल्याही आपल्या सत्याची असतो कुठल्याही असं त्यावेळेस प्रारंभ होतो त्यावेळेस सांगता होत असतो म्हणून ही सांगता आज आणि मी महाराजाला 2-4 दिवसाखाली बोलवलं महाराज म्हणले या मला जायचं परवाची जाण्याला परवाची मला वाटलं रात्री कीर्तन करावं आज जावं नांदेडला जायचं ते म्हणजे नाही म्हणले आज रविवारी नको म्हणजे सोमवारी भजन आणि भोजन दोन्ही एकत्र येतो मागचं कसं झालं म्हणजे चिंतने दोन पाहिजे एक तर चिंतनही झालं आणि भजन बी झालं भोजन बी झालं आणि एक विशेषतः आजच्या काळामध्ये आजच्या दिवसामध्ये एवढं मोठं पर्व काळ आपल्या 10 अवतारांपैकी भगवंताच्या 10 अवतार असलेला एक त्याच्यामध्ये हे 4था अवतार आज झाला आमच्या काही वारकरी संप्रदायाच्या लोकांना एवढं सुद्धा माहित नाही की आज काय
पर्व आहे. राम कृष्णाष्टमी उत्तम शिवरात्र भागवत सांगते. सगळ्यात जर उपास कोणता पवित्र असतात शिवरात्र महाशिवरात्र भागवत. ती हा पर्व आहे. तुम्ही धरा नाही धरलं तर एकादशी सारखं करायचं पण नाही केलं तरी चालतं. आज काही लोकांना सहज घडून गेलं कारण का सोमवार होता त्याच्यामध्ये काही लोकांनी परत संध्याकाळी सोडला. व्रत कधी असतो सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्त. काही लोकांना ते घडून गेलं त्याच्या निमित्त असलेला. आता उद्या बघा हरतालिका विशेष कोणासाठी येते हरतालिका? कोणासाठी? मला एक घंट्याच्या वर 1.5 घंट्याच्या जर तुम्ही सेवा केली बघा नांगरा पायचा हाना. मी म्हणत 1 घंटा सेवा करून मी बोलत चला. तुम्हाला सांगतो आजचा उद्याची हरतालिका कोणासाठी? महिलासाठी आहे का? पुरुषांनी करायची कधी? मला वाटतं यांना सुद्धा माहित नाही. तिने केली म्हणून मी करावं. हरतालिका करायचं कारण तर काय मला सांगा की हरतालिका करत असताना उपास करता जेवढं माहिती आहे त्याला काय लागतं महत्व काय आहे की नाही पुराण? तुम्ही उद्या विचारा माझं थोडं रामपटी मला विचारा हरतालिका करायचं थोडं 2 मिनिटं सांगू काय तुम्हाला. मला वाटतं बहुतेकांना माहित असतं काय त्यांना माहिती नाही. म्हणजे तुमच्या कार्यक्रमाविषयी बोलायला बरोबर तुम्ही विचार उद्याचं काय घेऊन बसले आजचा आज बघा की म्हणजे नाही आजचा अर्थ बघू आपण. पण पर्व का सांगला तुम्हाला? हा गेल्यानंतर तुम्हाला श्रावण मास संपला म्हणजे हरतालिका गणेशपर्यंत श्रावण मास असतो. श्रावण मास संपला नाही. त्यांनी म्हणले कधी करू? शनिवार रविवार सोमवार कधी करा? त्यांना म्हणतो महाराज कधी करा कारण का हे सगळे पर्व करायचे. प्रतिपदा द्वितीया तृतीया मला माहित होतं कसे पर्व काढाय. तुम्हाला प्रतिपदा अमावस्या तर 2 दिवसाची आली होती आणि त्याच्यानंतर लगे प्रतिपदा गेली का द्वितीया आज तृतीया वरा भगवानांचा जन्म आहे. पृथ्वी बुडत असताना त्यांनी आज भगवान परमात्मा स्वतः अवतार घेतला. 4था अवतार आहे त्याच्या निमित्त. आणि उद्या विशेष म्हणजे हरतालिका आणि त्याच्यानंतर लगे गणेश भगवान आत्मा. मला सांगा हा जो पवित्र महिना आहे आणि त्याच्या निमित्त चालत असलेला आणि हे एवढं मला वाटतं की छोटंसं काम आहे. छोटंसं काम थोडंसं आहे. मला सांगा इकडं माऊली महाराज आहेत ते माऊली आहेत बालाजी महाराज होते इकडं रमेश महाराज आहेत आणि आमच्या सगळे गावातले भरती मंडळ महिला पुरुष मंडळ सगळे आहेत. सगळे तुमच्या गावातले पण महिला आणि भरती मंडळ सगळेच आहेत. काय कमी आहे तर सांगा बरं. कमी एकच आहे 20 कमी आहे कारण का एवढं सांगा सगळं सांगा. आता या कार्यक्रम महाराज म्हणजे काय नाही म्हणजे तुम्ही तुमचे नाही आलं तर चालेल पण आमचे 4 पण सगळे गुणवान मंडळी म्हणतात उभे येत नाही ते कारण काय यांना एवढे तारख असतात एवढे तारख असतात पण वाडी म्हणले की कोणी नगर म्हणा एवढं नाही. वाडी म्हणले की कोणी नगर म्हणा माझ्याच एक म्हणा तुम्ही बरोबर आहे की माझ्याच एक. आणि आजचा कार्यक्रम चाललेला आपल्याला हा चिंतन स्वरूपी म्हणजे यांनी 1 महिना यांनी अक्षर मासामध्ये चिंतन केल्यामुळे काय घेतलं त्यांनी? काय घेतलं? नामच घेतलं. मला बाहेर विचारले रामदास महाराज की रामदास पाटील म्हणजे आपण कोणतं राहते? मी म्हणलो का आता क्षणोक्षणी घ्यायचं की काय आता कोणतं आपण घ्यावं लागेल कारण का चिंतन केले महिन्यावर नाम परत पाहिजे. नाम किती चांगलं आहे नामाचा
राहो भले कपी उतरले मुक्त केले पुराणात त्याचं उदाहरण आहे. एवढं चांगलं आहे नाम गेलं चिंतनेचं दुर्पदा. कारण काय चिंतनाने आपण जर बोलत असताना साधत असताना एक एक पाऊल जर राम नाम टाकलं तर येत नाही. आता लक्षात घ्या आपण समोर ठेवलेला दार जर आपण पाणी पिऊन जर खायला सुरू केले भगवंताचं नाव घेऊन जर खाल्लं तर आता साधं बाजूला सांगतो आपण घेतलेले दुकानातले ते चेनीस आहे ते चेने आपण घेत असताना चेनीस आहे आणि ते एखाद्या दुकानावर घेतलेले ते काय काय ते माहित नाही का आपल्याला माहित नाही कारण काय त्यांनाच माहित आहे चक्कना म्हणतात ते मच्छर असताना मला तुम्हाला माहिती म्हणजे माझी वाट बघते ठीक आहे तुम्ही तसं नाही बघा चेना तेच आहे आपण जातात पाटल्या दुकानावर घेतलो म्हणजे चेना चेना झाला आणि तो चेना दुकानावर दुसऱ्या गेला म्हणजे तिथे काय झाला चकना झाला बदल बघा. जसं आपण जर खेळ जेवत असताना जर पाणी पिऊन आपण चिंतनाने जर केलं तर ते बसणार. तसं नाम किती चांगलं आहे म्हणजे कपी कोण उतरले मुक्त केले त्या नामानं आणि ते नाम कोणी कोणता धारण केलं नाम चांगले चांगले माझे कंठी कोणाच्या कंठत आहे भगवान शंकर ते राम. तुम्ही म्हणजे हा दशरथ राजाचा राम नाही अनादी काळापासून असलेला राम तो राम भगवंताच्या शंकराच्या कंठात आहे आणि तो कंठा 2 अक्षर राम धरल्यामुळे शिखर झाला. आता 10 वर्ष भगवान शंकर एवढं नाम चांगलं आहे. मग आपण जे संसारामध्ये जर चिंतन केलं तर कसं होईल तर ते करती हा भरवसा
त्याचं कारण असं आहे, डोळे झाकल्यानंतर सगळं काही आपल्याला फक्त देवाची मूर्ती दिसते का? आपल्याला अक्षर एखाद्याचा तर झाला असतो, महात्मा असला तर डोळे झाकून बसला तर तुम्ही डोळे झाकताना चिंतन करा, तुम्हाला सगळं आपलं संसार काय चाललेलं सगळं तुम्ही बोलता तुम्ही करू नका. म्हणजे तुम्ही तसं करता का? मी तर डोळे पुढे ठेवूनच करतो. का करतो? पुढे भगवान परमात्म्याची मूर्ती राहते ते लोक डोळे झाकून करतात, पण डोळे झाकाव पण योग्यानं झाकवा डोळे. आणि त्या योग्यानं झाकलं तर त्याला काही दिसत नाही, त्याला जे पाहिजे ते दिसते. आपल्याला काय दिसते? डोळे झाकलं सगळं राहणार नसतं, घराला काय झालं एवढं त्याच्यापेक्षा दुसरं काही दिसत नाही. का दिसतं? योग्याला कुठं दिसतं? माऊलीची एक ओळी सुद्धा आहे, साता समुद्र पहिला देखील सोयीची आपण काय केली मनोरथ ओळखे मुंगीची. त्या योग्याला किती दिसते म्हणून त्यांनी डोळे झाकून ध्यान लावलं, चिंतन केलं, ते चिंतन केलं, ते प्रकट केलं का त्यांनी नाही. आणि आपण कसं प्रकट करतो? आपलं प्रकट करायचं असं नाही, लोक बघल्यावर नाही जोरच राहते. आपण एकांतात कुठं राहते का? नाही. त्याच्यामुळे सांगत एक राजा होता, राजा म्हणल्यानंतर सांगा आता गावचे मुख्य प्रमुख राहतो, प्रमुख चांगला असतो तर गाव सांगतो. तुम्ही म्हणता इथलं नाव घेताय तसं काही नाही. प्रमुख म्हणतो कुठल्याही जर साधं घरातलं उदाहरण आहे, घरचा जर नांगा चांगला तर घर चांगला आहे, घरचा जर नांगा बिघडला तर घर बिघडलंच. तसं मुख्य माणूस बिघडायला नको. मुख्य कारण काय? हे बघा की त्या मुख्य माणसामुळे कितीतरी पाठीमागे पडले माणूस एक घरचे पैलू आहेत. आणि त्या माणसानं एक राजा होता, राजा असल्यामुळे तो काय राजा कधीच भगवंताचं कधी माणूस म्हणून गेला नाही, कधी चिंतन करायचं, कधी रामकृष्ण हरी म्हणायचं नाही, काहीच नाही. आणि तसं करत असताना राणी म्हणायचे किती मोठे मोठे राजे कसं चिंतन करतात, कसं रामकृष्ण हरी म्हणतात, भगवंताचं नाव घेतात, मोठे मोठे कार्य करतात, सगळं करतात. आमचे राजसाहेब काहीच करत नाही. राजसाहेब कसं बसायचे माहितीये का? ध्यान लावून बसायचे. कसे? ध्यान लावून. योगियाच्या ध्यान घेताना
तो आम्हापाशी आपण ध्यान लावल्यानंतर ती मागे पुढे राहते. कोण? भगवान परमात्मा. म्हणून ध्यान लावतात. ध्यान लावल्यानंतर आपल्याला साक्षात समोर भगवंताची मूर्ती. आणि हे रामसाहेब ध्यान लावायचे. ध्यान लावल्यानंतर राणीला वाटलं, राणी खूप दिवस झाला असं बरेच दिवस गेले, प्रजा अशीच राहायची, सगळं हे करत असताना. आणि राणीला वाटलं माझे राजसाहेब कधी नाव घेतील देवाचं, कधी रामकृष्ण हरी म्हणतील, कधी भगवंताचं नाव घेतील, कधी चिंतन करतील, हे राणीला पण एक दिवस असं झालं महाराज की ज्यावेळेस राणी काय केली आणि राणीनं काय केलं, राजसाहेब एक धर्म आहे ऐका, संसारात पण आहे. पती झोपल्यानंतर पतीनं झोपावं आणि पती उठण्याच्या पहिले पतीनं उठून काम शास्त्र सांग. तसं राजसाहेब निवांत एकांतात असताना, तिने निद्रावस्थांमध्ये असताना आणि पत्नीनं ज्यावेळेस शेण घरामध्ये प्रवेश केला, त्यांना शेण घरामध्ये प्रवेश करत असताना राजसाहेब काय केले, ह्या आनंदावर करत असताना रामकृष्ण हरी हा उठाला. बोलता आणि राणीला एवढा आनंद झाला काय सांगायचं. राणी साहेब तुम्हाला सांगतो, इतकं दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पहा, एखाद्याला माणसाला ती गोष्ट उपलब्ध प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाला एवढा आनंद तसं त्या राणीला एवढा आनंद झाला काय सांगायचं तुम्हाला. राणीला बेहद असं खूप आनंद झाला. आपण आनंद हो त्या म्हणत असताना राजसाहेब म्हणले जवळ गेल्यानंतर म्हणाले खूप चांगले केले तुम्ही, खूप चांगले केले. काय झालं काय राणी साहेब सांगा तुम्ही. ते म्हणलं काय नाही, पहिले ते या जावा म्हणतो तर काय करायचं. आता मी हात काय ठिकाणी बघा मोठे अजून बी आहे, काय ठिकाणी अजून मोठे आवड नाही. कारण काय हे एक माणसाची सन्मान द्यायची एक पद्धत होती. हे म्हणत राजसाहेब राणीसाहेब म्हणले काय झाले काय राणीसाहेब सांगा. नाही म्हणले काय नाही म्हणले, ज्या गोष्टीची मी किती दिवसापासून वाट बघत होतो, किती वर्ष उठले म्हणले, पण तुम्ही चिंतन केलेलं मी कधी ऐकलं नव्हतं. तुमच्या मुखातून कधी ओम नमः शिवाय, कधी रामकृष्ण हरी, ओम भगवदेव असू द्या, कुठलंच भगवंताचं चिंतन आलं नव्हतं म्हणले तुमच्या तोंडात. आज पहिल्यांदा तुमच्या तोंडातून एक मला उच्चार ऐकायला मिळाला म्हणून खूप आनंद झाला. आता निश्चिततेने मला ज्या गोष्टीची आस होती ती आस माझी पूर्ण झाली होती. राणी साहेब म्हणत असताना राजसाहेबाला वाटलं खूप दुःख वाटलं. ते म्हणजे राजसाहेब म्हणाले असं काय म्हणलो मी, काय म्हणलो सांग. ते म्हणले काय म्हणले तुम्ही, काय म्हणले सांग. ते म्हणले रामकृष्ण हरी म्हणले तुम्ही. रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणार, रामकृष्ण हरी म्हणा. हा रामकृष्ण हरी मंत्र साधा आणि महाराज 6 अक्षरे कोणतं त्रेता तर्का द्वापर, त्या 3 युगाचं नाम रामकृष्ण हरी. आणि त्याचं दुर्पद आपण रामकृष्ण हरी म्हणला. इकडं डोकं पाहता लोक निघाले, दुसरं डोकं पाहता लोक निघाले, दुसरं राजसाहेब पुन्हा विचार रामकृष्ण हरी म्हणलो मी. हा रामकृष्ण हरी म्हणले तुम्ही म्हणजे. रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर आलो करवल्यानंतर झोप लागली. मग सकाळी लगेच परत उठल्यानंतर राणी साहेबांनी लगेच दाशिन्याला बोलवलं, प्रधानला बोलवलं, सगळ्याला म्हणजे एक काम करा म्हणजे तुम्हाला जिथून जेवढं काही मिठाई उपलब्ध होते तेवढी मिठाई उपलब्ध करा. ते म्हणजे राणीसाहेब सांगा काय नाही म्हणजे आपल्या नगरीमध्ये एकही घर शिल्लक राहिला नाही पाहिजे. सगळे लहान पोरापासून सगळ्याला मिठाई वाटा म्हणल्यानंतर ते म्हणजे सांगा तरी काय झालं सांगा म्हणजे मी ज्या गोष्टीची ज्या चिंतनाची ज्या माझ्या राजसाहेब कधी मुखातून त्याचं भगवंताचं नाव येईल, कधी चिंतन करतील, कधी नाम घेतील आणि ते नाम कधी त्यांच्या मुखातून प्रकट होईल ही मी वाट बघत होतो. ते नाव राहते आणि ते झाल्यामुळे मला काय करायचं मग काय करायचं मला वेळे वाटते. आणि सकाळी उठल्यानंतर राजसाहेब सगळं सिंहासनावर आरूढ सगळं झाल्यानंतर पहिले राजसाहेब त्यांना देत असताना त्यांनी पाहिलं तर म्हणजे पेढे कशाचे, ते म्हणजे पेढे कशाचे म्हणजे राजसाहेब तुमचेच पेढे. कसं काय राणी साहेबांना सांगलं की तुम्ही रात्री रामकृष्ण हरी उच्चार केला, कधीच तुम्ही तुमच्या मुखातून कधी नाव आलं नाही. हे तुकोबाराचे प्रमाण आहे.
माऊली महाराज अरे काय पोराच्या माणसाच्या मुखातून आणलेलं ते म्हणजे माझ्या मुखातून गेल्यामुळे एवढं जल्लोष एवढा आनंद असतो. ते म्हणले हे प्रकट केल्यानंतर एवढा आनंद होत असत तर काय करायचं म्हणजे मी जे नाम मी काय केलं होतं दौडून ठेवलं होतं त्याला झाकून ठेवलं होतं आज नाम प्रकट झालं. नामाचे चिंतन प्रगट कसा ते म्हणजे एवढं नाम प्रगट झालं राजसाहेबाला ते काय सहज झालं नाही. राजसाहेब काय केलं ध्यानात झालं. काही महात्मे असे महाराज नाम प्रकट करत नाही. आत्मज्ञान जर शिरोमणी मधुविज्ञानी आपल्याजवळ थोडा आहे तर आपल्या ताटाला खूप असतो. कारण काय माझ्याजवळ खूप मोठे महाराज माझ्यावर कोणी नाही. अरे तुझ्यापेक्षा कितीतरी बोलाय आपण कुठेही नाही. करा लागपाठ आपण अजून नागपाठ करायच्या वाटेवर नाही तर आपल्याला एवढा अभिमान अनंत पुण्य राशी घडेचा प्राणाचे किती पुण्य अनंत पुण्य राशी जे पुण्य आता चिंतन करत असताना म्हणजे नामानं जे चिंतन घडतंय आता हे आपल्याला तुम्हाला सांगतो हे राजसाहेब सांगल्यानंतर तो ध्यान झाला तुम्हाला सांगतो नामाचं चिंतन नाम केवढं चांगलंय महाराज. नामानं पुण्य कमवत आहे नामानं पाप घालवत आहे. नाम चिंतन केल्यानं सद्गुरूची भेट होती. नाम चिंतन केल्यानं भगवंताचं स्वरूप पाहायला मिळतं. नामात एवढी ताकद आहे कारण काय नामा एवढं पूर्ण साधन सोपं नाही. हे साधन कोणतं आहे? नामाचं कीर्तन साधन आहे. कितीचे वाक्य असतात किती जन्माचं आपलं जेवढं काय अनंत जन्मीचा पाप असतं जळतील पापे जन्मजन्मी जरी आपण पाप केलं असलं त्या पापाच्या एक साधनानं ते पाप निघून जाते ते म्हणजे नामचिंतन. आणि ते नामचिंतन करा अजून दुसऱ्याच्या साधन नरगतीस खायचं तुम्हाला जर ते साधन करायचं असेल तर जावं लागते का? नरगती जायास जावे वनांतरा. वनांतरा म्हणजे वनामध्ये
आता इकडं अभंगाचं दुसरे चरण काय सांगते, नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा. इथं काय म्हणलंय, नामाचं चिंतन घरगती सायाचं जावे नंतर, आणि इथं म्हणजे असाल ते करा जे ते. तुम्हाला कुठल्या धनात जायची गरज नाही, कुठल्या डोंगरात जायची गरज नाही, कुठल्या मंदिरात जायची गरज नाही, कुठल्या पहाडावर जायची गरज नाही, कुठल्या आंघोळ्यावर बसायची गरज नाही. तुम्हाला एकच ठेव, खायचं वस्तू करावे एक चिंतन. केल्यानंतर आनंद आपल्याला येतो. आणि कधी येतो, चिंतन केल्यावर. आणि चिंतन कसं आहे, चिंतन करत असताना घोडे बाळे भक्त गातात की सावळे. उदाहरण माहित आहे, वाल्मिक ऋषी झालेले वाड्या कोळ्याला नाम घेता येत होतं का? विचार करा, काय होतं, काय म्हणायचं त्यांनी पहिलं, पाप ज्या झाल्यामुळे त्यांना काय दिलं होतं, भगवान नारदाने काय मंत्र दिला त्यांना, राम राम म्हणता आलं का? काय म्हणले ते, आता स्पीड म्हणून बघा, मला ते राम राम म्हणा. या चिंतनानं ते वाड्याचा वाड्या कोळी झाला. चिंतन केलं नामाचं, नामाचे चिंतन प्रकट केलं का त्यांनी? कुठे घेतलं नाम? ते नाम घेत असताना किती वाढून चालला, कोणी ऐकलं का त्यांनी राम म्हणताना? नामाचे चिंतन त्यांनी प्रकट केलं नाही त्यांनी. आणि ते केल्यानंतर त्या नामाच्या चिंतनावर त्यांच्या त्या ह्याच्यावर त्यांनी रामायण, त्या राम प्रभू श्रीराम प्रभू जन्माच्या अगोदर लिहून ठेवलं. आणि लिहून ठेवल्यानंतर त्या रामायणाला बघून त्यांना चालवलं भगवान परमात्मा. कशामुळे झाले कळलं? केवळ नाम. आता नामाचे किती, नामाला पाप घालवता येते, सांगू मी तुम्हाला. नामानं पुण्य मिळवता येते. नामानं सगळं मिळत असतं तर मग पूजा अर्चा करायची गरज नाही. मग नाम चिंतन घेऊन जावं. असाल ते नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तिथे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी त्याला असं काही नाही. असं तुम्हाला सांगतो, त्याला भलं मोठं आसन लावायचं, काय स्पंजची गादी वगैरे घ्यायची, इकडून कूलरचा फॅन लावायचा, सगळं हे झाल्यानंतर थंड हवेमध्ये मी काय करतो, नामाचं चिंतन करतो. मी असं नाही, तसं शिकवलंय, तसं सांगलेच नाही. ते म्हणते, म्हणाले तू ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत नाम घे. त्या स्थितीत नाम घेतल्यानंतर काय होतं तुला? दुसऱ्या चरणामध्ये
चित्तीकरणाला एखादा भाव पाहिजे काही नव्हे भावाची करा तुम्ही नामचिंतन घेत असाल आणि त्याचा भाव नसता तर तुमच्या नामचिंतनाला काही अर्थ नाही नसता आपण अभिमानानं म्हणत असतो की 108 नाही 1008 मी Nada.